नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. भक्तीच्या परसबागेत आपलं खूप खूप स्वागत. खरं तर प्रत्येकजणच खूप खूप व्यस्त असतो. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं. तसंच माझं पण झालं आहे सध्या. घरातलं लग्न कार्य होतं, विद्यार्थ्यांच्या नाट्यस्पर्धा, समूहगीत स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा आणि पुस्तक प्रकाशन. दरम्यानच्या काळात मला असं वाटलं असेल बागेकडे आपण खूप दिवस भेटलो नाही, परंतु बागसुद्धा तितकीच मला सतत प्रेरणा देत असते. आपण बघतोय की बागेमध्ये या आंब्याला खूप सारा मोहर आला आहे आणि त्यामध्ये काही अगदीच बारक्या बारक्या कैऱ्या गोटी एवढ्या आहेत, काही अगदीच मोठ्या पण झालेल्या आहेत. असं हे आंब्याचं झाड आपलं. इकडे लिंबूचं झाड, इकडे पण माझं लक्ष आहे बरं का. हे बघा, लिंब पण अशी छोटी छोटी बांधली गेली आहेत. हे जरा खराब झाले, हे आपण काढून टाकू. आणि इकडे तर अगदी परिपक्व झालेली लिंब दिसत आहेत तुम्हाला, पिवळ्या पिवळ्या रंगाचे. बघा, थोड्याच दिवसांनी ती काढायला येतील. इकडे आपली कुंड्यांमधली ही जी छोटी छोटी रोपं आहेत, त्यांनाही नियमितपणाने पाणी देणं, त्यांची देखभाल करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, जमेल तसं त्यांना वेळ देणं, हे सगळं सुरू आहे. आपण बघतोय की काही इथे मोगऱ्याला पण आत्ता कळ्या लागल्या आहेत. खरं तर मोगऱ्याचा हंगाम नाही आहे, पण तरीसुद्धा हे बघा, अशा छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत, कारण त्याला सतत खत पाणी घालणं वगैरे वगैरे सुरू आहे. इथे एक छोटीशी जास्वंद फुलली आहे, पण मला आज तुम्हाला विशेष दाखवायचं आहे बागेमध्ये एक नवीन झाड की जे तुम्ही नाही पाहिलं. हे बघा, सहज आपण ओला कचरा हा कुंड्यांमध्ये जिरवतो. ही कुंडी जास्वंदाची आहे आणि या जास्वंदाच्या कुंडीमध्ये छानसं मक्याचं रोप उगवलं होतं. मी वाट बघत होते की कधी त्याला कणीस पडतंय. हे बघा, हा मक्याच्या झाडाचा पूर्ण वरती आलेला तो तुरा म्हणजे फुलं. त्याला फुलं आली आहेत आणि वेगळ्या प्रकारचं हे झाड आहे. तुम्हाला आवडेल हे सगळं बघायला. शहरातल्या मंडळींना मक्याचं झाड माहिती नसतं. ज्वारी बाजरीला जे कणीस येतं ते शेंड्यावर येतं, पण मक्याचं कणीस मात्र हे बरोबर त्या वनस्पतीच्या मध्यभागात येतं. ही खाली मुळं आहेत, म्हणजे खाली तिचा खालचा भाग तो कुंडीमध्ये गेलेला आहे आणि इथे हे छानसं मक्याचं कणीस आता थोड्याच दिवसांनी ते तयार होईल. आत्ताशी त्याची यायची सुरुवात आहे, परंतु मला ते तुम्हाला दाखवायचं मोह आवरलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने हे मक्याचं कणीस किती वेगळं असतं तुम्हाला माहिती आहे. बाहेरून त्याला आवरण असतं, त्याच्यानंतर असे केसासारखे बारीक बारीक तंतू असतात आणि आतमध्ये मक्याचे दाणे असतात, भरलेले दाणे. खरं तर आता हा स्वीटकॉर्न असणार आहे, कारण आपण जेव्हा बाजारातून स्वीटकॉर्न आणतो आणि ओला कचरा जिरवला गेला असेल, मला आधी वाटलं होतं हे ज्वारीचं झाड असेल की काय, परंतु जेव्हा हळूहळू ते मोठं होत गेलं, मग माझी उत्सुकता वाढली. तर हे मक्याचं ताट आहे आणि हे मक्याचं कणीस तर आपण पाहिलंच, परंतु मका ही एकदल वनस्पती आहे, म्हणून तिचा शिराविन्यास हा समांतर शिराविन्यास आहे. एक मध्यभागी मुख्य शिर आहे आणि त्या शिरेला समांतर असलेला हा शिराविन्यास. एकदल वनस्पतींच्या पानांच्या शिरा या समांतर शिराविन्यासाच्या असतात. हे आपण या निमित्ताने पुन्हा विद्यार्थ्यांसाठी सांगत राहूयात. आणि याची जर आता आपण मुळं तर आपण काढणार नाही, परंतु त्याची मुळं ही तंतुमुळं असणार आहेत आणि तुम्ही बघाल की ताटाला आधार देण्यासाठी काही त्याला सपोर्टिव्ह रूट्स त्या ठिकाणी आलेले दिसत आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने हे मका या वनस्पतीचं जीवन हे अवघं एक 2 ते 3 महिन्यांचं असतं, पण एकंदरीतच अत्यंत रुबाबदार असं हे मक्याचं झाड आपल्या या बागेमध्ये आलेलं आहे आणि आपण त्याचं खूप खूप स्वागत करूया. आणि या झाडाचे दाणे जसे तयार होतील तसे मी तुम्हाला दाखवीनच तुर्तास. असंच पर्यावरणाच्या सहवासात राहा, मस्त राहा, मजेत राहा.
आरोग्यपूर्ण जीवन जगून आयुष्याचा आनंद लुटत राहा. धन्यवाद.